रेडी आहेत. चला टायमर केलंय ऑन, टायमर झालंय ऑन आणि मॅचला झाली सुरुवात. सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सौरभ रेडीच आणि आताच झालेला मॅचचा हिरो चेतन कदम. चला पहिल्या षटकामध्ये आल्यात हितेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. मॅचला झाली सुरुवात. पाहूया दोन विनर संघादरम्यान मॅच. ऑल सेट, टायमर ऑन. आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत. पहिला बॉल जिकडे हितेश सुद्धा रेडी आहे. स्ट्राइक एंडला सौरभ. पहिला बॉल. ओ पहिलाच बॉलवर दांडी गोल, फलंदाज बाद. पहिला धक्का टीम JKCC अर्नाळा संघाला गॉन. हलक्या यष्ट्या वाकवल्या, जास्त नाही वाकवल्या, फक्त हलक्या वाकवल्या. हलुवार पद्धतीने चेंडू यष्ट्या हलुवार पद्धतीने वाकवल्याने फलंदाज सौरभ रेड्डीज तंबूच्या असलेला बाद. पहिला धक्का टीम JKCC संघाला. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये आल्यात. लवकर विकेट आले. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत आई एकवीर नारंगी मैदानाच्या आतमध्ये करतायत. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना रन कंप्लीट. दोन चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 1 वर 1 या आतापर्यंत कहाणी आहे JKCC अर्नाळा या संघाची. आई एकवीर नारंगी या संघासमोर शेवटचा अंतिम ग्रुप आणि या ग्रुपची कहाणी एक गाव एक संघ आहे. ओनली वेस्ट मधील 4 संघ आणि त्यांच्या लढत पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. हलक्या हाताने सन्मान दिला खेळपट्टीवर. रनिंग बिटवीन द विकेट खूप क्विक होती. सिंगल झाले कंप्लीट आणि आतापर्यंत कहाणी पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धाबा धावपलकावरती आहेत. 1 गडी बाद. गौरव आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल रेडी आहेत पुन्हा एकदा हितेश. हो हलकीशी फ्लाईट. वा वा काय जबरदस्त बॉल. हलकीशी फ्लाईट. टप्पा पडल्यानंतर हा ऑफ कटर पहा. हो जास्त काही नाही केलं. हलकीशी फ्लाईट. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल रेडी आहेत पुन्हा एकदा. 2 वर 1. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून अक्षय फिलिप्सचा जबल पास होऊन चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. सौकार 4 धाबा. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. काय घडलं होतं. फटका पहा. आकुटप्प्याचा बॉल भरपूर वेळ होता आणि फिलिप्सने भरपूर प्रयत्न केले होते. अक्षय फिलिप्सचा जबल पास होऊन चेंडू निघून गेला. 4 धाबा आल्या. 6 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा रेडी आहेत. स्ट्राइक एंडला हितेश. चौकार आलाय. थोडा मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतायत JKCC अर्नाळा संघ. शेवटचा बॉल पाहूया. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला टॅप केले चेंडूला. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 वर 1 टीम JKCC अर्नाळा संघ. मावरा घे ताजा ताजा बातपांचा नाही. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षय आल्यात. अक्षयच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया आता इकडून कशा प्रकारचा खेळ होणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण सिंगल पाहिल्या, विकेट पाहिली, चौकार पाहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धाबा पाहिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अक्षय आल्यात. पाहूया अक्षय समोर गौरव रेडी आहेत. पहिला बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल. पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषा पार. सौकार 4 धाबा. फटका पहा. वेट अँड वॉच. बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलं. ताकद जितकी बॅट स्विंगला लावली होती त्या ताकदीला बरोबर गॅप मधून पाठवलं. 4 धाबा आल्यात. 11 धाबा धावपलकावरती. 11 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. दडपण वाढलंय.
विकेट नंतर दबाव नाहीये, ही सर्वात जमेची बाजू ठरली गेले JKCC अर्नाळा संघासाठी. समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली बिल्डिंग. ओ अक्षय फिलिप्स दिसल्यात आणि काय चेंडूला लावले फलंदाज. येस, चेक केलं जाणार आहे, नाही बात. वा 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 वा, एफर्ट्स पहा, ऍक्शन रिप्ले, डाऊन द ग्राउंड हा फटका, ऑफ ड्राईव्हचा फटका, बॅकअप पहा अक्षय फिलिप्सचा. ओ वा वा, येस, त्यांचे कोच आहेत आमचे प्रशांत भगत आणि काय जबरदस्त फिल्डिंग कोच आहेत. खरोखर जो मान पटकावलाय, मानावा लागणार आहे. कुठल्याच प्रकारची कमी पडून दिली नाहीये. विकेट आले, खूप चांगली विकेट, फलंदाज बाद झाले ज्याने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली होती. नवीन फलंदाज सिद्धार्थ डोके मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर खेळत असताना सिंगल झाले कंप्लीट. 12 धाबा धावपलकावरती आहेत. काही नाही झालं. 12/2. पुढचा बॉल आपण पाहणार आहोत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आलाय. खूप चांगली बिल्डिंग, फेकी झाले. ओ पुन्हा दिसले होते, हातामध्ये चेंडू आला नाही. फेकी क्विक होती, थोडे बाहेर होते आणि त्या कारणानं सिंगल झाले कंप्लीट. मॅच मध्ये मजा येणार आहे हर्षद, ही मात्र नक्की आहे. कारण एका बाजूने विकेट जातात, एका बाजूने चौकार येतात, दुसऱ्या बाजूने सिंगलचा खेळ सुद्धा सुरू आहे. त्यामुळे मोमेंटम कोणाच्या बाजूने करायला मार्ग नाहीये. फटका केलाय, कडक फिल्डिंग, फेकी नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. खूप चांगली बॉलिंग. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा रेडी आहेत. धाव पलकावरती 13 वर 1. कट करण्याचा प्रयत्न आणि कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव पलकावरती 14. ओ चेक केलं जाणार आहे. विवेक सर फ्लाइट चेक ना? येस. ओ नयन संधा सांगतायत काहीतरी घडणार आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. इन ऍक्शन DBN नेटवर्क या YouTube वाहिनीवर. नो बॉल पहा दाखवलं जाणार आहे आमच्या मुख्य स्क्रीनवरती. भरपूर वेळ घेतला. ये पहा, दूध का दूध, पानी का पानी, सामने देखिए इन ऍक्शन. बऱ्याच वरून होता, त्या कारणानं आमच्या दोन्ही ऑफिशियल पंचांनी नयन आणि विवेक सरांनी बारकाईने पहिल्यानं बरोबर चेंडू 9 चेंडू घोषित केलाय. 15 धाव पलकावरती आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने सन्मान दिला, वेगाने आल्यात अक्षय. तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट आणि आता मात्र पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव पलकावरती 16/2. टीम JKCC अर्नाळा संघ आई एकविरा नारंगी या संघासमोर. डीजेल ऐकून लगेच बोलूया. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हाय जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हाय जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो 1 नंबर. आहे हो 1 नंबर. डाकोडचं 1 नंबर. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचा दुसऱ्या परामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. शेवटच्या आणि अंतिम ग्रुपमध्ये आपण आहोत. 24 संघाचा समावेश होता. आता शेवटच्या आणि अंतिम ग्रुपमध्ये 2 विनर संघ दरम्यान मॅच आपल्याला भेटीला आले. 16/2 ही आतापर्यंत कहाणी आहे. 30रं षटक मार्गस्थ आहे आणि 30व्या षटकामध्ये अनिकेत आल्यात.
चेतन कदमच्या लगातार 3 चौकारासाठी अमर म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. चला पहिला बॉल डॉट. दुसरा पाहूया. दुसऱ्या बॉलवर बॅकफुटला जाऊन फटका एक्झिक्यूट केलाय. सिंगल झाले कंप्लीट. 17 धाबा धावपलकावरती आहेत. ॲज अ ओपनर चेतनने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. आता पाहूया ही बॅटिंगचा रोल कुठेपर्यंत जाणार आहे. लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लावण्यात आलंय. ओ नो बॉल परंतु चेतनला चेंडू खाली येता येता उशीर झाला. तोपर्यंत No+1 अशा तब्बल 2 धाबा आल्यात. 19 धाबा धावपलकावरती 19 वर 2. पहिल्या 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. तिसरं षटक पाहूया. पुढचा बॉल 19 वर 2. ओ वेगवान बॉल. ओ बॅकअप खूप चांगला होता. बॅकअपसाठी ऑलरेडी 3 खेळाडू होते आणि हरीश यांचे जी फेकी असते ती रॉकेट असते. आपण ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांना पाहतो ॲज अ फिल्डर म्हणून. ड्राईव्ह चेंडूला खूप चांगली फिल्डिंग. सिंगल झाले वन्स अगेन. पुन्हा एकदा कंप्लीट. अक्षय फिलिप्स त्या ठिकाणी. येस आता दिसले मला. सिंगल झाले कंप्लीट. पुन्हा एकदा रेडी आहेत. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केले आणि ड्राईव्ह करत असताना सिंगल झाले कंप्लीट. बावीस धाबा. शेवटचा आणि अंतिम बॉल. नो बॉल नंतर खूप चांगलं कमबॅक आतापर्यंत अनिकेत मैदानाच्या आतमध्ये करतायत. शेवटचा बॉल पाहूया. स्ट्राईक एंडला चेतन. शेवटचा बॉल डाऊन द ग्राउंड. कडक स्ट्रोक. ऑफ ड्राईव्हचा हा फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. पायावरती भरपूर कंट्रोल होता आणि पायावरचा कंट्रोल ठेवत असताना डाऊन द ग्राउंडचा हा कडक स्ट्रोक. ऑफ ड्राईव्हचा हा फटका. चेंडू बरोबर डाऊन द ग्राउंडच्या दिशेने 4 धाब्यासाठी गेलाय. 26 रन. 26 धाबा धावपलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. आता इकडून शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धाबा येणार. धाबा वेगाने येत आहेत. खूप चांगली बॅटिंग करतायत चेतन कदम आणि सिद्धार्थ डोके. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय घडणार आहे. किती धाबा येणार आहेत. किती धाबा वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आई एकवीर नारंगी संघ ते आपण पाहणार आहोत. या अगोदर 30 धाबांचा पाठलाग आपण पाहिला होता. काय जबरदस्त बॅटिंग केली होती चेतन पाटीलने. त्या मॅचला फिनिश केलं होतं. आता पाहूया शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये प्रकाश आल्यात. प्रकाश पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. 26 लॉस ऑफ 2 विकेट. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग. वा 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 वा. यशने इतक्या वेगाने चेंडूला अडवलं की कोणालाही हलण्याची संधी मिळाली नाही. दोन्ही खेळाडू आपल्या जागेवर. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी गॅप शोधलाय. यावेळी बरोबर गॅप शोधलाय. गॅप मधून आणखीन एक शानदार स्ट्रोक. चौकार. 4 धाबा. थँक्यू वेट अँड वॉच. भरपूर जागा आणि तो जागा बनवत असताना चेंडूला पाठवलं. 4 धाबा आल्यात. पुढचा बॉल रेडी आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू निघून जातोय सिंगल साठी. आता मात्र सिंगल आले. पहिला बॉल डॉट. दुसऱ्यावर चौकार. तिसऱ्यावर सिंगल. म्हणजे 31 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचे 3 चेंडू पाहणार आहोत. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत चेतन आणि सिद्धार्थ डोके यांनी मैदानाच्या आतमध्ये करत असताना खूप चांगली बॅटिंग केली. शेवटचे 3 बॉल पाहणार आहोत. रेडी आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं. येस खूप चांगली फिल्डिंग. फेकी झाले क्विक. डायरेक्ट हिट सुद्धा झालंय. डायरेक्ट हिट पाहूया. ऍक्शन रिप्ले. ज्यावेळी डायरेक्ट हिट झाला त्यावेळेला चेतन कुठे होते. यस डायरेक्ट हिट काम फिट. फलंदाज चेतन कदम बाद. दुसरा धक्का टीम JKCC अर्नाळा या संघाला गॉन. सॉरी तिसरा धक्का. तिसरा विकेटचं पतन होते. पहा डायरेक्ट हिट झाला. खूप चांगली फिल्डिंग.
आणि त्यानंतर बॅकअप क्विक होता. बॅकअप ज्या वेळेला आला त्यावेळेला डायरेक्ट हिट झाला, त्या कारणानं चेतनला मैदान सोडावं लागलं होतं. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंडचा फटका. यश आल्यात. यशने खूप चांगले फिल्डिंग केले. आणखीन एक आणखीन एक विकेट, आणखीन एक रनआउट. चौथा धक्का. टीम JKCC अर्नाळा संघाला ऍक्शन रिप्ले बॅकफुटला जात असताना हा स्ट्रोक कडक होता. क्विक गेले, एका हाताने चेंडूला क्विक फेकी केली आणि लगेच चेंडूला लाभत असताना फलंदाज बाद सिद्धार्थ डोके रनआउटच्या रूपाने बाद होतात. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत, जिकडे धाबा धावपलकावरती आहेत 31. 31 धाबा धावपलकावरती आहेत. चला नेक्स्ट टू टीम रेडी राहा. कॅप्टन टॉस करणार आहोत आपण. JKCC सिनियर आणि कांगारू मुकामपाडा दोन्ही संघाचे संघनायक मुख्य मंचावर या. आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. नवीन फलंदाज परेश आल्यात. परेश आहेत. रोहन सुद्धा आल्यात. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर विकेट. टीम हॅट्रिक. टीम हॅट्रिक. 31ला 5. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 31 झाल्यात. 32चं टार्गेट सेट केलंय JKCC अर्नाळा या संघाने. एकवीरा नारंगी या संघासमोर. त्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायक लगेच या. JKCC सिनियर आणि कांगारू मुकामपाडा. टॉस केला जाणार आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. त्यावेळेला मृदुल मेहर आणि तुकाराम सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर टॉस इम्पॉर्टंट आहे. मॅच नंबर 4 शेवटचा आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत, जिकडे मॅच नंबर 4 चा टॉस केला जाणार आहे. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब. चला चंद्रकांत पाटील साहेब यांच्याशी बसते. नेक्स्ट मॅचचा आपण टॉसचा अहवाल पाहणार आहोत. या पाटील साहेब आपल्या शुभ असते. JKCC सिनियर आणि कांगारू मुकामपाडा आपण अहवाल पाहणार आहोत. कोणाच्या बाजूने बॅटिंग जाणार आहे, कोणाच्या बाजूने बॉलिंग जाणार आहे. मॅच नंबर 4. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे दोन समालोचक रेडी आहेत. त्या अगोदर बॉलिंग करणार आहेत JKCC सिनियर, बॅटिंग करतील कांगारू मुकामपाडा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे आपण वळणार आहोत. त्या अगोदर ही व्हिडिओ पहा. ही आपण व्हिडिओ जी पाहतोय भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतले. एकविरा क्रिकेट क्लबच्या संपूर्ण टीमने, या आयोजकांनी, गावकऱ्यांनी घेतलेली मेहनत बलावर दुसऱ्या परामध्ये नारंगी बिग बॅश लीग 2026 स्पर्धा आपल्या भेटीला आले, जिथे आजचा दुसरा दिवस त्या स्पर्धेचा. पोरांचं आयोजन आहे जबर. नारंगी गावाच्या पोरांचं. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. सुरुवात झाले. पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकलाय. मागचा मॅच कदाचित थोडेसे कमी पडले होते. या मॅच मध्ये त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती 4 चौकार. या चौकारानं आता खातं खोललं जात आहे हरीश पाटील. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आठवावी लागेल पुन्हा ती स्पर्धा. नवयुग 11 जयस्मृती अर्नाळा स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये धुवाधार खेळ हरीशचा आपण पाहिला होता पुन्हा एकदा, परंतु या वेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय JKCC अर्नाळा.
JKCC अर्णाला म्हटलं तर त्यांची ताकद अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंग आणि त्याहून महत्वाचं काय असतं तर ते असतं क्षेत्ररक्षण. आणि यावेळेला JKCC संघ रोहन पाटील असेल डावा कोपरा, दुसरीकडून परेश दहिबावकर उजवा कोपऱ्यात आणि त्यांच्या सोबतीनं संपूर्णतः तो 9 खेळाडू यावेळेला चेक केलं जाईल. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. आमच्या सोबतीनं क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर अर्थातच तुकाराम मंगेला सर हे जोडले जाते. जसं मृदुल तुम्ही उल्लेख केला JKCCचा उल्लेख केला गेला होता. पहिला आपण हा चेंडू बघूया. पाय अगदी त्या लाईनच्या जवळ गेला आहे नाही हे पाहण्याचा प्रयत्न पंच करतात. ज्यावेळेला चेंडू हाताळला गेला त्यावेळेला तो पाय लाईनच्या जवळ आहे, ऑन द लाईन आहे, पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा मॅच महत्वाचा आहे आणि JKCCने देखील मागचा सामना पाहिलाय. ज्या पद्धतीनं नारंगी संघानं कमबॅक केला होता त्यावेळेला JKCC एक गोष्ट तर तुम्ही लक्षात घ्यायची की नारंगी संघाला संधी द्यायची नाहीये. जर ती संधी दिली, थोडासा चान्स जरी दिला तर मॅचमध्ये ते इन होतील. त्याच्यामुळे ती संधी, तो चान्स तुम्हाला द्यायचा नाहीये आणि त्याच उद्देशानं तुम्हाला खेळायचं आहे. सध्या तिसरे पंच हे सर्व पाहण्याचा प्रयत्न करा. चेंडू हाताळला आहे. ज्या वेळेला चेंडू पडला आहे त्यावेळेला तो पाय कुठे होता? तिसऱ्या पंचाने पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं इट्स ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरीचा उल्लेख केला जातोय. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित नारंगी बिग बॅश लीग 2026 आपण पाहतात मृदुल आमच्या जोडीनं जोडले गेलेत. आपण चर्चा करूया कारण मागचा मॅच JKCCनं बाहेर राहून पाहिलाय की जो मॅच कदाचित नारंगी संघाच्या हातून निसटला होता, थोडी संधी मिळाली आणि मॅचमध्ये इन झालं. म्हणून या मॅचमध्ये ती संधी द्यायची नाहीत याचा विचार JKCC करतंय. नक्कीच JKCC त्या प्रकारचा तो विचार त्या पॉझिटिव्ह इंटेन्शन मैदानामध्ये आहे. परंतु दुसरीकडून 2 खेळाडू यंदाच्या वर्षामध्ये एक वेगळ्या लहरामध्ये अक्षय पाटील, दुसरीकडून हरीश पाटील, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे सर. आणि त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आतापर्यंत केला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये घेत असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 5 धावा आतापर्यंत धाफकावर येतात. क्या बात आहे, अफलातून गौरव लाल्या ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, अफलातून उडता गौरव लाल्या हा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बघा एकदा बघा रिप्ले बघा. वा भाई वा, कमाल 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 केली. त्यानंतर थ्रो आला, इट्स OET आउट. दोन्ही गोष्टी झाल्या. मृदुल एक तर चौकार रोखला आणि हरीश सारखा फलंदाज बाद झाला. याचा अर्थ काय माहिती का? आम के आम और गुटले हो के दाम. दोन्ही गोष्टी मिळाल्या. एक तर चौकार पहिला रोखला आणि त्यानंतर आलेला विकेट, फलंदाज बाद. नक्कीच कॉम्बिनेशन फेल्ड. त्यानंतर शेवटपर्यंत नजर होती खऱ्या अर्थानं चेतनचे देखील. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 6 धावा धाफकावर. हरीशला मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅटर चेतन पाटील येतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 7 धावा धाफकावर. ऐकूयात डीजेची धून. वन ओव्हर कंपॅरिझन पाहिलं ना तर JKCC होता 1 गडी बाद 7, नारंगी 1 गडी बाद 7. अगदी बरोबर समान धावफलक आहेत. याचा अर्थ पहिल्या ओव्हरपर्यंत कहाणी अगदी समान आहे, बॅलन्स आहे. नारंगी आणि JKCCची कहाणी बदलली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या त्यावेळेला. आता बघूया या ओव्हरमध्ये रन येतात का. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाज रेडी होतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. यस नक्कीच मुन्ना येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 7 धावा धाफकावर येत असताना आपण पाहतोय. पाठलाग आपण पाहायला गेलं तर 32 धावांचा आहे. राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. पुन्हा एकदा सिंगल धाव ती धाफकामध्ये घेत असताना
बॉल टू बॉल आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 8 धावा धावफलकावर येतात. 1.1 चेंडूंचा खेळ आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. दुसरीकडून चेतन एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून चेतनकडे सातत्यानं पाहिलं जात आहे आणि तो खेळाडू यावेळेला काय फटका एक्झिक्यूट केला गेलाय. येतोय चेंडू सीमारेखा पार. चौकार. बघा फुलरला निलेवड होती आणि कडक स्ट्रोक खेळाय. या चेतनला पाहण्यासाठी तुम्हाला थोडासा वेगळा विचार करावा लागणार आहे. कारण फार पूर्वी एक चित्रपट आला होता छोटा चेतन, तो बघायला 3Dचा चष्मा लागायचा. आता हा चेतनला बघायला थोडासा वेगळा चष्मा लावावा लागणार आहे. कारण या चेतनची बॅटिंग वेगळी आहे. या चेतनची बॅटिंग वेगळी आहे. कडक स्ट्रोक खेळ आहे. समोर एकदम स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अजून एक याच करता म्हटलं होतं ना की या चेतनला खेळ बघण्यासाठी 3D 4D 5D बघावं लागणार आहे. थँक्यू. आणि फ्लाईट देखील चेक केला जाईल. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण तो देखील चेंडू पाहणार आहोत. चौकार येतो परंतु चौकारानंतर ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय डिसिजन. त्यानंतर पंच देतील. एकीकडे नयन कालुस्टे सर आहेत, दुसरीकडून विवेक पाटील सर. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय चेतन मैदानामध्ये अक्षरशः दहाडतोय. नक्कीच हरीश स्वस्तात गमावला परंतु त्यानंतर चेतनचा खेळ बॅक टू बॅक. अजून एक चौकार आणि पंचांचा डिसिजन फेअर डिलिव्हरी. अर्थात 4 धावा धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत 16 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. 16 धावा धावफलकावर चेतनच्या या चौकारासाठी रुपेन पाटील नारंगी यासकडनं 1000 रुपये आले आहेत. आणि 21चा संघ खेळतोय खास अर्नाळ्यावरनं भूपेंद्र पाटील यांनी देखील नारंगी आणि अर्नाळा या दोघांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. ते देखील हा सामना पाहत आहेत. पण मॅच रफ अँड टफ आहेत. चेतन जसं तुम्ही उल्लेख केला होता थोडासा दहाडलाय. कमबॅक गोलंदाज करणार की पुन्हा एकदा चेतन वार करणार. वार करण्यासाठी सज्ज आहे. मुन्ना आता प्रेशर आहे. थोडासा तणाव, थोडासा दबाव आणि लगातारचे 3 चौकारांसाठी पारितोषिक येत आहे. घरच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आई एकविरा नारंगीचा संघ आहे. परंतु दुसरीकडून JKCC अर्नाळा जुना कोळीवाडा क्रिकेटला बनणाऱ्याचा संघ देखील नवीन हंगामातील नवीन स्पर्धा आणि त्यावेळेला पहिल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होता आणि त्यानंतर थोडासा ग्राफ परफॉर्म पाहायला गेला तर अप्स अँड डाऊन्स संघामध्ये आल्यात. परंतु पुन्हा एकदा तो कमबॅक करण्याचा प्रयत्न आज JKCC संघाचा राहणार आहे. नाही भरारी घेण्याचा प्रयत्न करणार त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे हा देखील भरारी घेण्याचा प्रयत्न करणार. अक्षय सेन्सेबल क्रिकेट खेळतोय माहिती आहे. सध्या चेतन फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. स्ट्राईक रोटेट केला जातं. स्कोर 18-18 एक गडी बाद 18 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. दोन्हीकडून प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न त्या प्रकारचे खऱ्या अर्थाने हे पराकोटींचे प्रयत्न. 2 विनर संघ आहेत आणि त्या विनर संघातील ही लढत आपल्या भेटीला येते. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप केला जातोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 19 धावा धावफलकावर येतात. ऐकूयात डिझेला. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हायच बर. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन हायच बर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. आई 2 षटकं संपली होती त्यावेळेला 16 वरती होता JKCC संघ आणि 19 वरती आहेत. तो नारंगी संघ 12 मध्ये करायचे 13 धावा. 12 बॉलचा खेळ आहे. 13 धावांची आवश्यकता. पण मॅच पण 13 मेरावाला आहे. 13 मेरा मॅच लगे सबको प्यारा असा मॅच आहे. एका बाजूला JKCC अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला नारंगीचा संघ खेळतोय. 12 बॉल 13 धावा. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. पहिल्या 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 19 धावा धावफलकावर येत आहेत. येणारे 12 चेंडू 13 धावांची गरज असताना यावेळेला गौरव लाल्या अष्टपैलू खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून आपण विस्फोट पाहिला आणि तो आता क्षेत्ररक्षण देखील त्या प्रकारचं आपण पाहिलं होतं. गौरव खेळाडू आपण पाहायला गेलं तर ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जातो. 3रं षटक त्याच्या हातामध्ये आता चेंडू दिलाय. परंतु चेतन आज स्वतःला इतकंच म्हणतोय कि ना संघर्ष ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. आखून टप्प्याचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये. सिंगल ना
आता ते कॅल्क्युलेशन क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानामध्ये खेळलं जात आहे. जय बिलकुल आपने सही कहा. आणि यावेळेला इतिहास रचायचा आहे, दोघांना देखील इतिहास रचायचा आहे आणि इतिहासाचा साधा सुद्धा नाही आहे. घरच्या मैदानावरती नारंगी खेळतोय. JKCC मागचा फॉर्म सापडण्याचा प्रयत्न करतोय, ज्या फॉर्मचा उल्लेख केलाय तुम्ही. आणि जसा तुम्ही उल्लेख केला भाई, सुबह सुबह पानी से नहाते ना, पानी से नहाते वो लिबास को बदलते, लेकिन जो पसीने से नहाते ना वही इतिहास को बदलते. आणि तीच कहाणी मैदानावरती आहे. धावचीची संधी आहे, परंतु पंचांना म्हटलं यावेळेला नॉट आउट. अर्थातच निर्धाव चेंडू येतोय. हा निर्धाव चेंडू ती येणारी काय वेळ दर्शवणार आहे कितपर्यंत आणि केवढा महागडा ठरणार आहे. परंतु रुपेंद्रदादा पाटील त्यांच्या माध्यमातून कॅश पारितोषिक 1000 रुपये आमच्यापर्यंत ते पोहोचवले जातात. लगातारचे 2 चौकार चेतनच्या बॅटमधून आले आणि चेतनसाठी ते पारितोषिक आहे. परंतु येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळा प्रेशर देणार असतो. चेतन स्ट्राइकर एंडला आहे. अजून एक भाई, रुकेंगे नहीं, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी. कडक वाटाण्याचा बोलताना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना पाय घसरून भरल्यावर तुझं बोमलशील. थँक्यू. आणि चौकारानं धावफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 25 आहेत. कौस्तुभ जर सातत्यानं म्हणतात ना एक कॉपी बुक स्टाईल मध्ये की कडक, आणि त्या प्रकारचा हा चेंडू यावेळेला पाठचा दरवाजा ओपन होता आणि तेथून आता चेंडूनं शिराव केला. ये तो यू मिस आई विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, बडी मछली जाल में फसी है. चेतन पाटील ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. वो बुलाती है मगर जाने का नहीं. आणि मृदुल, जसं तुम्ही उल्लेख केला मागचा दरवाजा उघडा होता. फार जुनी घरं असायची ना, त्यावेळेला पुढचा दरवाजापेक्षा मागचा पहिला लावायचं, कारण चोर तिथूनच घुसायचे. आता हा बॉल पण तिथूनच घुसलाय, अगदी मागच्या दरवाज्यातनं हा चोर मध्ये घुसलाय. पण मॅच 7-7 वाला आहे, 1-7 वाला आहे, 1-7 मैच है. JKCC सांगते भाई छोड़ेंगे नहीं मैच को, मैच ला सोडणार नहीं है. 7 बॉल 7. आता मॅच आलाय 6 मध्ये करायचे. 6 मध्ये 6 मॅच पहा, थरार पहा. हाई एकविरा क्रिकेट क्लबचा नारंगी बिग बॅश लीग पहा. मॅच करायची आहे 6 मध्ये 6. नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर, नारंगी गावाच्या पोरांचं आयोजन आहे जबर. आई एकविरा क्रिकेट क्लब आमचा आहे हो एक नंबर. कंपॅरिझन बघा, ज्या वेळेला 3 ओव्हर संपल्या होत्या ना, त्या साईडला 26 2 विकेट, इथे 26 2 गडी बाद. याचा अर्थ शेवटला त्यांनी 5 केल्या, तुम्हाला 6 करायचे आहेत. नाही, शेवटच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं तो कमबॅक केलाय. दुसरीकडून आता चेतन कदम आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट चेतन कदमला आपण सातत्यानं पाहिलंय आणि तो आता गोलंदाजी मार्कवर आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना समोर यश किणी आहे, यंगस्टर खेळाडू आहे चेतनच्या समोर. दुसरीकडून अक्षय पाटील आहे. पहिला चेंडू यावेळेला चेतन करतोय मोठी चुकी, अतिरिक्त धावफलकामध्ये होते ऍड. आता दोन्ही गोष्टी आहेत, एक तर नो बॉल चेतननं टाकलाय, टीम नाराज आहे, आणि या चेंडूवरती यशनं फटका नाही खेळला, ते पण नाराज आहेत. एकाच बॉलवरती 2 नाराज होणारे कधी बघितलेत का मृदुल? दोघंही नाराज आहेत, दोघंही थोडेसे नाखुश आहेत. नक्कीच नाखुश आहेत आणि गोलंदाजी मार्कवर आता चेंजेस केले जातात. सौरभ रेड्डीज या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. सौरभला आणलंय चेतन, आता स्वतः थोडासा हताश आहे, थोडासा निराश आहे. सौरभ रेड्डीज या खेळाडूवर यावेळेला आत्मविश्वास दाखवला असतं आणि त्या आत्मविश्वासानं आता सौरभला मैदानामध्ये त्या प्रकारची अॅक्युरेसी ही दाखवायची आहे. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. मृदुल, मागचा चेंडू जसा सोडला ना, तर आपल्याला आयुष्य आणि आईस्क्रीम एकसारखं का वाटते ते सांगतो. आईस्क्रीम तुम्ही घ्या, तुम्ही टेस्ट नाही केलं तर असंही ते वेस्ट होणार, वितळणार. आयुष्य पण तसं आहे, तुम्ही टेस्ट नाही केलं तर ते वेस्ट होणार. बाई त्याकरता टेस्ट करा. तो नो बॉल होता ना, त्या नो बॉलला तुम्हाला टेस्ट करायचं होतं. 6 मध्ये करायचे आहेत 5. मॅच रफ अँड टफ आहे.
रफ अँड टफ आहे, रफ अँड टफ मॅच आहे. एक बॉल जास्त आहे का एक रन कमी आहे, पाण्याचा दृष्टिकोन आहे. जसं म्हणतात ना, अर्धा ग्लास भरलाय का अर्धा रिकामी आहे, हे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन सांगतंय. नक्कीच नक्कीच. आणि त्या पॉझिटिव्ह इंटेन्शन खऱ्या अर्थानं JKCC संघाला मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ दाखवणं गरजेचं असणार आहे. 5 चेंडू 4 धावांची गरज असताना अक्षय पाटील समोर, सौरभ रेड्डीज पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश केला जातोय. पुन्हा एकदा पुश करो खुश रहो. आणि संपूर्णतः ते डगआउट. आता संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग नारंगी नगरीमध्ये स्पर्धा आहे आणि नारंगी नगरीतील हा प्रेक्षक राजा वर्ग खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते वेगळं स्मित हास्य आहे. स्माईल आहे. तुम्ही जसा उल्लेख केला ना, स्माईल आहे, पण थोडंसं टेन्शन पण आहे. त्याच्यामुळे ती स्माईल आहे ना, ती क्लोजअपची ॲड येते तसं नाही आहे. कपाळावर थोड्या आठ्या पण आहेत. टेन्शन आहे थोडं, कपाळावर थोड्या आठ्या पण आहेत. तेवढ्या खुलके स्माईल नाही आहे. हो भाई, क्लोजअप वाला मॅच, क्लोजअप वाला स्माईल नाहीये. थोडंसं टेन्शन आहे डोक्यावरती. आणि ह्या मैदानानं आजच्या दिवसामध्ये दाखवून दिलंय 9 स्टार विपक्ष जीवदानी माऊली फुलपाडाचा तो सामना जायला 6 चेंडू 3 धावांची गरज असताना खऱ्या अर्थानं त्या प्रकारचा सामना यावेळेला टिपलाय, जे संपलाय खेळ. यश किडी ज्याच्या खेळाला लागतोय आता पूर्णविराम. चार वरून आपण बघितलं, कहाणी सध्या येऊन ठेवले ती 3 ना. स्कोरबोर्ड बघूया आपण एकदा. 3 चेंडू 3 धावांची गरज. 29 आतापर्यंत आपण पाहतोय. पाटला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर 32 आहे. परंतु JKCC संघ कमबॅक करणं जाणतो आणि त्या प्रकारचं कमबॅक क्षेत्ररक्षण मैदानामध्ये दाखवलंय आणि क्रिकेटच्या खेळामध्ये ते महत्वाचं असतंय. आणि हे यावेळेला दाखवत असताना रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, हे सर्व काही या 2 संघांमध्ये आपण पाहतोय. लढाई आहे. तुम्ही जसा उल्लेख केला, युद्ध. आणि ज्यावेळेला युद्ध असतं ना, तेव्हा मैदानावरती खेळणारे खेळाडू कोण असतात? बाई, मैदानाला स्वरूप रणभूमीच आले, मग खेळणारा प्रत्येक खेळाडू योद्धा असतो. वॉरियर्स. दॅट्स अ वॉरियर्स. हा वॉर जिंकायचा आहे JKCCला, वॉर जिंकायचा आहे नारंगीला, वॉर जिंकायचा दोन्ही टीमला, वॉर जिंकायचा आहे, लढाई जिंकायची आहे मैदानावरती. ही लढाई आहे मैदानावरची, जिंकायची आहेत. आता कहाणी आले 2 मध्ये 2. चारी बाजूला चर्चा चालले, बाबा जिंकणार कोण जिंकणार? 2 मध्ये 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या अगोदर त्या प्रकारचा इतिहास आपण पाहिला. 6 चेंडू 3 धावांची गरज असताना तो सामना जीवदानी माऊली संघाने डिफेंड केला होता. परंतु आता 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. सौरभ रेड्डीज 6 चेंडू 5 धावांची गरज असताना 1 चेंडू निर्धाव येतोय. सौरभनं आतापर्यंत ते प्रभावित करणारं षटक हाताळलंय. दुसरीकडून हा डगआउट देखील आपण पाहतोय. आता प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. चेतनचा तो आपण खेळ मैदानामध्ये पाहिला होता. परंतु त्यानंतर JKCCनं पुन्हा एकदा तो मोठा कमबॅक करून हा मैदानामध्ये दिलाय. नक्की, जसं तुम्ही इतिहासाचा उल्लेख केला, आपण पण शाळेत शिकलोय. जास्त कारणे ते इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्रामध्ये होतं. आता कारण सांगणारे यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारं कारण देत नाहीयेत. आता मैदानावरती 2 मध्ये करायचे आहेत. 2 चेंडू 2 धावांची गरज. समोर अक्षय पाटील आहे. समोर आपण पाहतो, एकाला रोकायचं, एकाला टोकायचं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये खरं तर आता स्वतःला सिद्ध करायचंय. सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत, परंतु सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. हा एकविरा नारंगी संघ, हार्ड लक टीम JKCC. परंतु अतिशय चांगला खेळ आपण देखील दाखवला. पुढील वाटचालींसाठी, येणाऱ्या मॅचेससाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि जसा चौकार केला ना, कित्येकांचे म्हणजे नारंगी संघाचे पाठीराखे काही खुर्चीवर बसल्यात, सोफ्यावर बसल्यात, जागेवरनं उडाले. तो बाउंड्री जसा गेला ना, जागेवरनं अगदी उडाले, जागेवरनं उभे राहिले होते. कारण जसा बाउंड्री गेला, मराठीमध्ये हा बाउंड्री बघा, हा बाउंड्री जसा गेला ना, आपल्या जागेवरनं उडाले. मराठीमध्ये एक म्हण आहे, जेव्हा सर्व काही बरोबर होतं ना, अशा वेळेला त्यावेळेला जीव भांड्यात पडतो. भांडं कधी मोठं असतं, कधी छोटं असतं, पण बाबा जीव भांड्यात पडला. नक्कीच. आणि त्यानंतर आपण वळतोय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच.
ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक अफल्यातून 15 धावेंची खेळी आली